तर 24 तारखेला म्हणजे 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन होतं आहे आणि मुंबईच्या सजावटीची जबाबदारी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या खांद्यावर आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया। त्यामध्ये जे वेगवेगळ्या नद्या नाल्यांमधनं जे पाणी आलेलं आहे त्यांचे सगळं कव्हरेज आहे ते कसं कलेक्ट केलं त्याचं सगळं इथे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे। आणि 5 मोठे कलश जसं आपण नेहमीच आपल्या संस्कृतीत शुभ 5 कलश किंवा 5 हे म्हणतो तसे 5 मोठे कलश आहेत। त्याच्यामध्ये सीएम साहेब चंद्रकांतदादा पाटील विनोद तावडे यांच्याकडे हे 36 वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेलं कलशाचं माती आणि जल हे दिलं जाणार आहे आणि ते घेऊन सीएम साहेब त्या मोठ्या कलशांमध्ये ते एकत्रित करतील आणि हेच कलश इकडनं गिरगाव चौपाटीला जातील जे 24 तारखेला पीएम साहेब येणार आहे। ह्याच कलशामधलं ते पवित्र जल आणि पवित्र माती ही पीएम साहेबांच्या हाती सीएम साहेब सुपूर्द करतील आणि तोच कलश तिकडे जाणार आहे जो ॲक्च्युली जिथे स्मारक होणार आहे त्या वास्तूच्या इथे तिथे फार छान पद्धतीने एक फ्लोट करून रायगडावरची महाराजांची जी मेघडंबरी आहे ती पाण्यामध्ये महाराजांच्या ह्याच्यासाठी आपण ठेवलेली आहे। तिथे सलामी होईल, महाराजांचा आर्मर तिथे सज्ज असेल आणि त्या पद्धतीने एक सगळ्यांना दैदिप्यमान आणि महाराजांचं स्मारक आहे, महाराजांचा सोहळा आहे। तर तो पीएम साहेबांना कळावा की महाराष्ट्राचा खरा राजा आणि खरा नेता शिवकालीन संपूर्ण वातावरण निर्माण केलं जाणार आहे। कशा पद्धतीने जिथे भूमिपूजन जलपूजन होणार आहे तिथे कशा पद्धतीचे वातावरण निर्मिती होईल? जिथे भूमिपूजन होणार आहे जसं मी म्हटलं की जलपूजन आणि भूमिपूजनासाठी एक स्पेशल हॉवरक्राफ्ट बंद जेव्हा पीएम साहेब जाणार आहेत त्याच्या स्वागतासाठी एक गड किल्ल्यांसारखा तिथे पंडाल तयार करण्यात आलेला आहे जिथे हे सगळे आमदार खासदार मान्यवर जे वेगवेगळे राजघराण्यातले आणि राजांबरोबरच महाराजांचे सरदारांच्या घराण्यातली पण लोकांना तिथे निमंत्रित केलं जाणार आहे। त्यांच्याकडनं जे कलश जेव्हा सीएम साहेब देतील पीएम साहेबांना तेव्हा त्यांची ती ओळख झाल्यानंतर जेव्हा आत जातील तर एक छान पद्धतीची फिल्म करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीने 8 मिनिटं लागतात हॉवरक्राफ्टवरनं आत जायला तर ती जी फिल्म आहे जी आज तुम्ही पाहाल प्रेस कॉन्फरन्समध्ये तर तिच्यात 6 मिनिटाची फिल्म सीएम साहेब पीएम साहेबांना दाखवतील आणि स्मारक आपण कसं घडवू इच्छितो आपल्या राजाचं त्याचं ते सादरीकरण असेल। आणि तिथे गेल्यानंतर तिथे पंडितजी असतील, 2 आपले राजघराण्यातले राजे असतील, सीएम साहेब असतील, राज्यपाल असतील, पीएम असतील, तिथे मंत्रोपचार होतील, तिथे पूजा होईल आणि मग ते जल महाराजांच्या प्रतिमेसमोर तिथे समर्पित केलं जाईल आणि तिथनं सुरुवात होईल आणि मग आपल्या राजाचं स्मारक आपण अतिभव्य जगातलं सर्वात मोठं जगातलं उंच अशा पद्धतीचं घडवायला देऊ। माझ्या मते ही एक चांगली शुभमुहूर्त अशी गुढी उभारण्यासारखंच हे आहे।